ठाणे शहरात 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. लोक आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातून 2000हून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. या मॅरेथॉनमध्ये पुरुष आणि महिला गटासाठी 10 किलोमीटरची शर्यत होणार असून 18 वर्षाखालील मुलामुलींसाठी 7 किलोमीटर, 15 वर्षाखालील गटासाठी 5 किलोमीटर आणि 12 वर्षाखालील मुलामुलींसाठी 2 किलोमीटरची शर्यत आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 10 क्रमांकांच्या धावपटूंना रोख बक्षिसांनी गौरवण्यात येणार आहे. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन 2026 हे या मॅरेथॉनचं नाव असून मॅरेथॉन 4 गटात पार पडली जाईल. आपण महिला पुरुष हा ओपन गट असेल, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे 4 गटामध्ये आपण ती डिवाईड केलेलं आहे. एक 2700 ते 3000 मुलं आणि मुली यात सहभागी होणार आहेत आणि आपण सुरुवात अष्टविनायक चौकातून करत आहोत आणि परत फिनिश पण आपण अष्टविनायक चौकातच करत आहे. ओव्हरऑल कोपरीमध्ये हा रूट असेल. अष्टविनायक चौकातून सुरू होणार आहे, मंगला हायस्कूल ते बाराबंगला, सिद्धार्थ नगर आणि आपण रिटर्न नारायणकोळी चौकातून आपण परत अष्टविनायक चौकामध्ये समाप्त करणार आहोत. आणि आपण सगळ्या विनर्सना बक्षिसं ठेवलेली आहेत, कॅश प्राईज ठेवलेले आहेत आणि ट्रॉफीज आणि मेडल्स डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. आपण वयोगट ठेवलाय काय? हो, वयोगट आपण महिला पुरुष ओपन ठेवलेला आहे आणि अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे वयोगट आपण ठेवलेले आहेत.